होतच राहणार. तुम्ही एवढे हजारो रमलर टाकून काय होणार त्यातून? काय होणार काय? अख्खी गाडी अख्खी व्यक्तिगत घेऊ नका. साटेलोट आहे काय? अख्खी गाडी अशी धडधड अरे काय चाललंय काय? करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. मुंबईची पूर्वी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं जरासं की ते ठाकऱ्यांमुळे साठायचं. पावसानं महाराष्ट्राला दाखवून दिलं. त्या उठ्याकरता मी पावसाला मात्र धन्यवाद देतो. बाकी कोणाला मी धन्यवाद देत नाही. पोरांच्या आईबापाला शोधायला कशा करता? SIRचं काम. ती पोरांचे आईबाप कुठे आहेत त्यांना शोधायला. पोरांचे आईबाप कुठे गेले? ते गेले 2002ला. आमचे आई बाबा कुठे आहेत त्यांना शोधायला, म्हणजे त्यांच्या आई बाबाला शोधायला. कात्रज घाटाला आपण बायपास काढलाय, त्याला टनेल आहे. तुम्ही तर त्या रस्त्यावर रोज येत असाल. तो टनेल मधून बाहेर आल्यानंतर माझी चेष्टा होईल मला माहित नाही, एकदा तो कोणतरी माणूस नेमा. टनेल मधून बाहेर आल्यानंतर त्या सयाजी हॉटेलपर्यंत मला वाटतं रमलर तुम्ही जे टाकले त्या रमलर त्याची संख्या 1000च्या खाली होणार नाही. 1000 रमलर होती. काय चाललंय काय? कसले रस्ते? एक तर रस्त्याला मरणाचं ट्रॅफिक असतं, कुठून स्पीड वाढवणार? बरं स्पीड वाढवायचं, गाड्या आहेतच ना, गाड्या त्या कंडिशनच्या असतात, चांगल्या गाड्या आता आहेत. आणि म्हणून 1000 तुमचे रमलर, 1000 किमान असतील. 1000 रमलर नक्की असतील राजे. आणि म्हणून हे आता कुठंतरी आपण इथे रस्ते करत नाही, केले तर आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीचे करावेत. आता परशुरामचा घाट तुम्ही बघून आलात. साहेब ऍक्सिडेंट हे होतच राहणार. तुम्ही एवढे हजारो रमलर टाकून काय होणार त्यातून? काय होणार काय? अख्खी गाडी अख्खी सगळं मी तुम्हाला सांगू का साहेब? मी तुम्हाला सांगतो, ते व्हील अलाइनमेंट आणि ते हे काय असतं ते दुसरं व्हील अलाइनमेंट आणि दुसरं शॉक ऑब्सर नाही, त्याला दुसरं आपण चेक करतो ते व्हील अलाइनमेंटनी व्हील बॅलन्सिंग. मला वाटतं व्हील बॅलन्सिंग आणि व्हील अलाइनमेंट यांचं तुमचं म्हणजे तुम्ही व्यक्तिगत घेऊ नका. साटेलोट आहे ना काय? अख्खी गाडी अशी धडधड अरे काय चाललंय काय? 220 किलोमीटरच्या स्पीडच्या आपण गाड्या तयार केल्या, 240 किलोमीटरच्या गाड्या तयार केल्या. आणि हे सगळे रस्ते काय ते नाही माझी मंत्री महोदय खाली बसून बोलू नका आता, चर्चा होऊ द्या का? नाही अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये असंच हलकं फुलकं वातावरण अधूनमधून असलं पाहिजे. अध्यक्ष महोदय गमती जमती असलं की बरं असतं. टेन्स वातावरण असता कामा नये खरं सभागृहात. अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. मुंबईची पूर्वी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं जरासं की ते ठाकऱ्यांमुळे साठायचं. जरा काय झालं की ठाकरेंमुळे पाणी साचलं, जरा काय झालं की ठाकरेंमुळे झाड पडलं, जरा काय झालं ठाकरेंमुळे रस्ता खच्चा झाला. आनंदाची बातमी एवढीच आहे यावेळेला या सगळ्या भानगडीमध्ये, यावेळेला ठाकरेंमुळे नाही झालं, यावेळेला पावसामुळे झालं. यावेळेला ठाकरेंमुळे झालं नाही. पण ठाकरेंच्या हातामध्ये मुंबई होती, त्यावेळेला मुंबईची कशी काळजी घेतली जात होती ही मात्र पहिल्याच पावसानं महाराष्ट्राला दाखवून दिलं. त्या उठ्याकरता मी पावसाला मात्र धन्यवाद देतो. बाकी कोणाला मी धन्यवाद देत नाही. आता अध्यक्ष महोदय एक गमतीचा किस्सा मी तुम्हाला सांगतो की आज सकाळी एक आम्हाला मेसेज आलाय. पोरं शाळेत इकडे तिकडे धावतायत, पळतायत. अरे ही मुलं पळतायत का? तर पळतायत. आमचे गुरुजी कुठे आहेत ते शोधतायत. ती मुलं शाळेमध्ये गुरुजी नाहीत, त्यांना शोधतायत शिक्षकांना. मग शिक्षक कुठे गेले? ते शिक्षक गेले पोरांच्या आईबापाला शोधायला. पोरांच्या आईबापाला शोधायला कशा करता? SIRचं काम. ती पोरांचे आईबाप कुठे आहेत त्यांना शोधायला. पोरांचे आईबाप कुठे गेले? ते गेले 2002ला. आमचे आई बाबा कुठे आहेत त्यांना शोधायला, म्हणजे त्यांच्या आई बाबाला शोधायला. ही आता राज्याची परिस्थिती आहे, बरोबर आहे की नाही? SIRला मॅपिंग झालं. आता प्रत्येकाचा मतदाराचं. आणि म्हणून शाळेतली पोरं त्यांचं वाटोळं लावू नका, त्यांचं भवितव्याचा विचार करा. त्या शिक्षकांना किती कुठे झुंपायचं त्याचा पण विचार करा.